भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलंय। संजय राऊत हे रात्री सामनामध्ये छापतात आणि सकाळी येऊन टिवटिव करत असल्याची टीका त्यांनी केली। तसंच राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन कुणीही केलेलं नाहीये। मात्र त्यांना पदावर ते ठेवायचं की नाही हा आमचा अधिकार नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। दरम्यान वेदांतावरून त्यांनी आदित्य ठाकरेंवरही घणाघात साधलेला आहे। आदित्य ठाकरे हे सतत खोटं बोलत असतात। वेदांता हा महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे महाराष्ट्रातून गेला असल्याची टीकाही त्यांनी केली। नाही, माझं असं म्हणणं आहे की उदयनराजेची भूमिका, आमची सर्वांची भूमिका राज्यपालाला समर्थन करणार नाही आहे। पण राज्यपाल हे संविधानिक पद आहे, त्यांना परत घेणे किंवा ठेवणे हा आमचा अधिकार नाही आहे। नाही, खोटारडे आहे। वेदांतामध्ये ऑलरेडी माहिती अधिकारामध्ये मागच्या सरकारच्या काळात कुठेही जागा मिळाली नाही। वेदांतासोबत कुठल्याही बैठका झाल्या नाही। वेदांत हा जर खरं वापस गेला तर महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे गेला। उद्धव ठाकरेंची 18 महिने मंत्रालयात नव्हते, कुणाशी बोलावं हा प्रश्न होता। आणि कुठलाही शासकीय GR नाही, कुठलाही त्या ठिकाणी जमिनीचं आवंटन नाही। त्यामुळे आता ते खोटारडेपणाचा कळस आहे। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात विमा कंपन्यांना पैसे दिले, पण 2.5 वर्षामध्ये विमा कंपन्यांकडे कुणाचा आढावा घेतला? कुणी खरीपाच्या बैठक घेतल्या? पालकमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी बैठक घेतल्या का? खरीपाच्या बैठकी झाल्या का? खरीपाच्या बैठकी झाल्या नसतील तर कसं त्या ठिकाणी पीक विमा योजना होणार? आणि कुणाला लक्ष होतं शेतकऱ्याकडे? पीक विमा कंपन्यांना पैसे द्यायचे, पण त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे दिले की नाही दिली या सरकारकडे लक्ष नव्हतं। महाविकास आघाडीचं पैशापासून सत्ता, सत्तेपासून पैसा एवढंच काम चालू होतं। छत्रपती शिवाजी महाराजांचा